सर्व बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 20 ऑगस्टच्या मोर्चाच्या अनुषंगानं जिल्ह्याची बैठक प्रमुखांनी पार पडली. त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी किती वाहनं आणायची किंवा काय सगळं नियोजन ठरलेलं आहे. तर ह्या मोर्चाला प्रचंड असा आम्हाला गर्दी होणार आहे आपल्या मोर्चासाठी. ह्या तर आपल्याला विनंती आहे की आमच्या मोर्चातून तुम्ही आपण सगळ्यांनी प्रसिद्धी द्यावी, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. हा मोर्चा प्रचंड असा मोठ्या प्रमाणात होणार आहे. ते जास्त ठिकाणी झाले आज त्या ठिकाणी. सर्वप्रथम जिल्हाभरातून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं संबंध मातंग समाजाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी उद्याच्या 20 तारखेला 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चासाठी या पत्रकार परिषदेला या धाराशिवचे नगरसेवक विलास बापू लोंढे, दत्ताजी पेटे साहेब, आदरणीय युवराजी शिंदे साहेब, आमच्या नगिनाताई कांबळेताई आणि तुळजापूरचे नगरसेवक ईश्वरभाऊ साठे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व चॅनलच्या माध्यमातून सर्व जिल्हाभरातील मातंग समाजाला, त्याचबरोबर अनुसूचित जातीमधील 59 जातीमधील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की उद्याच्या 20 ऑगस्टच्या या मोर्चासाठी लाखोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून मातंग समाजाचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे की मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण, अ ब क वर्गीकरण झालं पाहिजे या विषयासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये भव्य असे मोर्चे या ठिकाणी होत आहेत. त्याचाच भाग म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हा भव्य मोर्चा या ठिकाणी होत आहे. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी. आणि आज या प्रेस न्यूजसाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपलेही आभार. खरं सांगायचं म्हटलं तर 20 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये भव्य असं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तर समस्त मातंग समाजातील सर्वच लोकांना, मला सर्वच बांधवांना मला सांगायचं आहे की आता वेळ आलेली आहे मातंग समाजाची खरी ताकद दाखवण्याची. कारण आता गप्प बसून चालणार नाही. येणाऱ्या भावी पिढीच्या भविष्याचा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर आपण प्रत्येकाने ह्या मोर्चाला आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून आपल्या कुटुंबाला धाराशिव जिल्ह्यामध्ये कसं घेऊन येत आहे याचं तारतम्य करून आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 20 तारखेला आपण सर्वांनी यावं असं आपण सर्वांना आव्हान करते. अनुसूचित जातीमधल्या जे आरक्षणाचं वर्गीकरण आहे ते फक्त मातंग समाजासाठी नाही तर मातंग समाजासारख्या इतर 58 जातीसाठी पण आहे. त्याही बांधवांनी त्यांचाही विचार करूनच मातंग समाजाने आरक्षणाचा वर्गीकरणाचा विषय पुढे घेतलेला आहे. फक्त मातंग समाजासाठी नाही तर मातंग समाजासारख्या असणाऱ्या अनेक 58 जाती आहेत, त्या प्रत्येक जातीसाठी हे आरक्षण आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवाचे, समाज बांधवाचे पूर्ण स्वागत करतो. आणि येणाऱ्या 20 ऑगस्ट 2026 रोजीच्या अनुसूचित जाती आरक्षण वंचित जात समूहाच्या जे 59 समाजात 59 घटक आहेत. 59 घटकामध्ये आरक्षणापासून वंचित लोक आहेत. अशा वंचित जात समूहाचा हा मोर्चा आहे. येणाऱ्या हा मोर्चा लोकशाही राणावसाठी चौकातून निघून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्या ठिकाणी मोर्चा थांबविण्यात येईल. मोर्चा त्या ठिकाणी खाली बसल्यानंतर तिथून 21 प्रमुखांचं शिष्टमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाईल. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर तिथून महात्मा फुलेंना अभिवादन करून परत मोर्चाच्या समावेश होतील आणि मोर्चाची तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चालू होऊन लोहजी वस्ता साळवे चौक अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर होईल. आता ह्या मोर्चाला महाराष्ट्रभरामधून मातंग समाजाचेच नाही तर चांभार समाजाचे, होलार समाजाचे 59 जातीमधील जे काही प्रमुख लोक आहेत ते लोक 20 तारखेच्या मोर्चामध्ये येणार आहेत. आरक्षण वनीकरण का होणं गरजेचं आहे. आरक्षण वनीकरण झाल्यानंतर वंचित जात समूह आहे यांना जे काय फायदा होणार आहे हे कायद्याचे अभ्यासक पण येणार आहेत. ते कायद्याचे अभ्यासक त्यांच्या भाषेमध्ये सांगणार आहेत. प्राध्यापक गोतावळे सर चंद्रपूरचे ते येईल. पुन्हा आमदार अमित गोरके साहेब येईल, आमदार सुनील कांबळे साहेब येईल, आमदार अजिंक्य चांदणे येईल. पुन्हा चांभार समाजचे 2 प्रमुख वक्ते येईल, होलार समाजाचे प्रमुख वक्ते येईल. आम्हाला जेवढी माहिती आहे बदल समितीने जो अभ्यास केला आहे तो महाराष्ट्रामधल्या एकूण अनुसूचित जातीच्या शासकीय जागा भरण्यात आलेल्या
त्यामध्ये कुठल्या जातीला किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालंय, कुठल्या जातीला किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालंय याच्याबद्दल समितीनं आपला अहवाल सादर केलाय आणि तो अहवाल शासनानं स्वीकारलाय. त्यानंतर पुन्हा की 59 जातीच्या लोकांकडून शासनानं काय मागून घेतल्या, काय तक्रारी मागून घेतल्या. त्यानंतर पुन्हा हे सुनावणी होऊन झाल्यानंतर शासन निर्णय घेणार आहे. परंतु शासन निर्णय घ्यायला विलंब लावायला म्हणून ही 59 जातीचा जे जात समूह आहे, वंचित जात समूह, ह्या वंचित जात समूहाच्या वतीने येणाऱ्या 20 ऑगस्टला मोर्चा आहे. 20 ऑगस्टला मोर्चा बदल जो आहे तो मातंग समाजाचा आहे. हा मोर्चा भाजप सरकारचा नाही, भाजप सरकारच्या विरोधातला हा मोर्चा आहे. आणि हा सरकार आमचं नाही. उत्तर मी आम्ही इथं भाजपचे नगरसेवक किंवा भाजपचे पदाधिकारी म्हणून नाहीत. आम्ही मातंग समाजाचे घटक म्हणून आहेत. पक्षीय लेवलवर नेण्याचा हा केविलवाला प्रयत्न आहे. आणि न्यायाधीश बदलचे आहेत ते उच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्ती आहेत आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारनं बदल कमिटी स्थापन केली. त्याला अभ्यास करायला वेळ लागला आणि अभ्यास करायला जो वेळ लागला तो वेळ त्यांनी घेतला आणि त्याच्यातले जे आहेत अभियांत्रिकीमध्ये मातंग समाजाचे किती विद्यार्थी आहेत किंवा मेडिकलला किती विद्यार्थी आहेत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सगळ्या गोष्टीचा 59 घटकांचा अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र शासनाला तो अहवाल दिलेला आहे. आता शासनाच्या काही अडचणी असतील, आपला जो समाज बांधव आहे तो समाज बांधव उपवर्गीकरण करू नका म्हणून झगडत आहे, आपण उपवर्गीकरण करा म्हणून झगडत आहे. त्या दोन्ही समाज घटकाला न्याय देण्याचं काम हे शासनाला करायचं असतं. शासन हे एका कुणाच बाजूचं नसतं आणि त्यामुळे या गोष्टीला लवकरात लवकर न्याय भेटावा म्हणून आम्ही या मोर्चामध्ये मातंग समाज म्हणून उपस्थित आहेत. हा शासनाच्या बाजूचा विषय नाही. सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024ला असा निकाल पारित केला. तो एक निकाल वैयक्तिक एका राज्यापुरता मर्यादित नव्हता, महाराष्ट्र राज्यापुरता. इतर सर्व राज्यांना एकसारखाच निकाल पारित केला आणि त्यांनी ती जबाबदारी तिथल्या राज्य सरकारवरती दिली की तुम्ही तिथल्या अनुसूचित जातीचं आणि जमातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्या धर्तीवरती इथल्या राज्य सरकारने 1 सदस्यीय बदल अशी समिती नेमली. त्या समितीने या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वे केला आणि तो अहवाल शासनाकडे दिलेला आहे. एखादी गोष्ट समजा सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितली राज्य सरकारला करायची आहे आणि राज्य सरकार करत नाही म्हणून आम्ही राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतोय, बरोबर ना? अशी नाही की सुप्रीम कोर्टाने काल सांगितलंय किंवा 4 दिवसापूर्वी सांगितले लागलीच त्यांना आपण आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. तुमचा शब्द खरा आहे की 2 वर्षाचा काळ लागला नाही पाहिजे आणि 2 वर्षाचा काळ सरकार लावते म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करतो. असं नाही की साहेब, नाही. सत्ताधारी असले म्हणून काय सत्ताधारी कोण आहे? मार्गदर्शन करण्यात कोण सत्ताधारी आहे? अमित गोरके मातंग समाजाचा घटक म्हणून येतात, सत्ताधारी म्हणून नाही. सत्ताधारी जर असेल तर महाराष्ट्र शासनाच्या विरोधातला हा मोर्चा आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधातल्या मोर्चाला अमित गोरके जे आहेत ते सत्ताधारी म्हणून येऊ शकत नाही, ते समाजाचा घटक म्हणून येतात. महाराजांची भावना जी आहे ती अतिशय तीव्र आहे. आरक्षण भेटावं, उपवर्गीकरण व्हावं यासाठी त्या व्यक्तीनं आक्रमकपणे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या आतताईपणाला जरी ते चुकीचं असेल तरी ते त्याची स्वतःची वैयक्तिक भावना आहे आणि आता जो आहे तो व्यवस्थित आहे आणि मातंग समाज जे आहे त्या मुलाच्या पाठीमागे आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश यायच्या अगोदर ज्यावेळेस आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ चालू झाली त्यावेळेस बीडचे आमचे संजय भाऊ ताकतोडे बिंदुसरा धरणामध्ये त्यांनी आत्मदहन केलं. त्याच्यानं अविनाश खंडागळे बोशाची धाराशिव जिल्ह्यातले त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. खऱ्या अर्थानं या सगळ्या आत्महत्या झाल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने आदेश पारित केलेले आहेत आणि आदेश पारित केलेले असताना देखील सरकार 2 वर्षाचा काळ लावतोय आणि हा काळ लावत असताना मातंग समाजाच्या पण मुलाच्या भावना तीव्र होत आहेत, त्या जीवावर बेतण्यासारखं होत आहे. परंतु आम्ही मातंग समाजाच्या तरुण युवकांना सांगतो की दादानो, आत्मदहन करून किंवा आत्महत्या करून आपला प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीये. आपल्याला सरकारशी भांडायचं आहे, सरकारशी झगडायचं आहे आणि आपल्या आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा विषय आहे तो आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचा. झालेली आहे. आमची सर्व व्यवस्था झालेली आहे. पार्किंगची व्यवस्था झालेली आहे. स्वयंसेवक जवळपास 500च्या जवळपास स्वयंसेवक नेमलेले आहेत. ते टी शर्ट घालून ओळखू येण्यासाठी स्वयंसेवक वेगळे त्यांचं यंत्रणा झालेली आहे. जेवणाची सोय करण्यात आलेली आहे, पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, स्टेजची सोय करण्यात आलेली आहे. इतोमूत महिलांसाठी वेगळी सोय आहे, पुरुषांसाठी वेगळी आहे. सर्व मोर्चेचे नियोजन झालेलं आहे. सर्व बंदोबस्त त्या ठिकाणी करून
उद्याच्या मोर्चात आम्ही सर्व समाज, सर्व संघटनेचे, सर्व पक्ष